नमस्कार. मी अशोक सोनवणे. आपण पाहताय लोकमंथन न्यूज 24. महाराष्ट्राच्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये नेमकं चाललंय काय, हा मोठा प्रश्न आज या निमित्तानं मी राज्य सरकारसमोर, प्रशासनासमोर आणि जनतेसमोर मांडणार आहे. त्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये सध्या एक रणकंदन सुरू आहे. तो रणकंदन म्हणजे बदल्याच रणकंदन. परंतु या बदल्या करत असताना प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून प्रशासनाच्या सोयीनुसार आणि राजकीय क्षेत्राच्या सोयीनुसार ह्या बदल्या केल्या जातात. महत्त्वाची म्हणजे राजकीय भूमिकेपेक्षा प्रशासकीय भूमिका फार महत्त्वाची आहे. जनतेच्या कामाचा निपटारा झाला पाहिजे म्हणून काही बदल्या प्रकरण सध्या चालू आहे राज्यामध्ये सार्वजनिक बांधकाम खात्यात. परंतु त्याच्यामध्ये काही अधिकारी स्वतःची मक्तेदारी असल्यासारखं मला याच विभागात पाहिजे आणि त्याच विभागामध्ये बसण्यासाठी अट्टहास करत आहेत. आपल्या बदलीचा कालखंड महिना 2 महिने राहिलेले असताना देखील समोरच्या येणाऱ्या राज्य सरकारने केलेली बदली प्रशासकीय हिताच्या दृष्टीनं राज्यपालांच्या आदेशानं निघणारे आदेश याला चॅलेंज देण्याचं सत्र आणि याला चॅलेंज दिलं जाईल, मी मॅटला जाईल, मी कोर्टात जाईल अशा भूमिका मांडून समोर प्रशासनावरती आणि राज्यकर्त्यांवरती, सरकारवरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत. यात प्रामुख्यानं मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत येणाऱ्या इलाखा शहर विभागामध्ये, त्याचबरोबर एकात्मिक घटक विभागामध्ये चाललेली बदल्यांची रस्सीखेच आणि त्या रस्सीखेचच्या माध्यमातून एक कार्यकारी अभियंता जो संपत्ती मिळवण्यासाठी राज्यकर्त्यांना वेगवेगळी माहिती देतो, व्हिडिओ दाखवतो आणि त्याचप्रमाणे वरिष्ठ पातळीवरून काही पत्रव्यवहार, जो केंद्रात असलेले काही मंत्री यांचा पत्रव्यवहार करतो आणि त्या दृष्टीनं राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माननीय मुख्यमंत्र्यांवरती एक प्रकारे दबावतंत्र वापरण्याचा, सहानुभूती मिळवण्याचा तो प्रयत्न करतो. ते करत असताना त्याच विभागाच्या असलेल्या मुख्य अभियंता असलेल्या महिला प्रतिनिधीबद्दल, महिला अधिकाऱ्याबद्दल आणि त्यात सबऑर्डिनर असलेल्या महिला अधिकाऱ्यांबद्दल किंवा बदली होऊन येणाऱ्या अधिकाऱ्याबद्दल अशा पद्धतीची एक अवाच्य भाषा, जी संविधानिक नाही, जी संविधानिक नसलेली भाषा वापरून त्यांचा अनेक लोकांजवळ तो अपमान करतो आणि त्यांची बदनामी करण्याचं षडयंत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. मला असं वाटतं की राज्य सरकारचा प्रशासकीय यंत्रणेत असलेल्या अधिकाऱ्यांवरती दबाव राहिलेला नाही आणि तो दबाव नसल्या कारणानंच अशा अधिकाऱ्यांचं मनोबल फोपवत चाललेलं आहे. आणि दुसरी गोष्ट, त्या महिला अधिकाऱ्यांची बदनामी करत असताना ती असंविधानिक भाषा अशा पद्धतीने वापरली जाते की जेणेकरून त्यांना त्याचा मानसिक त्रास होईल. अशा पद्धतीची भाषा एखाद्या सुपर क्लास 1 अधिकाऱ्याने वापरणे म्हणजे ही प्रशासनाच्या दृष्टीनं चुकीची गोष्ट आहे. ही संविधानाला मान्य नाही. राज्यकर्त्यांच्या म्हणजे प्रशासकीय नियमावलीप्रमाणे या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो घटनात्मक अधिकार, प्रशासकीय यंत्रणेबाबत असलेली गोपनीयतेची शपथ, या सर्वाचा त्यांनी पर्दाफाश करण्याचं काम आणि महिला अधिकाऱ्यांना बदनाम करण्याचं काम ते सध्या करत आहेत. अशा अधिकाऱ्यांची यादी मी माननीय मुख्यमंत्री आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे सुपूर्द केलेली आहे. एखाद्या महिला अधिकाऱ्याबद्दल बोलत असताना त्या आपल्याच अखत्यारीत येणाऱ्या काही शाखा अभियंत्यांबद्दल प्रसारमाध्यमांना वेगवेगळ्या प्रकारची माहिती पुरवणे आणि कशा पद्धतीनं या लोकांना अडचणीत आणायचं आणि म्हणजे प्रशासकीय गोपनीयतेची जी शपथ आहे त्याचा भंग वेळोवेळी ते करतायत. अशा अभियंत्याला आणि अशा अधिकाऱ्यांना ताबडतोब प्रशासनामधून बडतर्फ केलं पाहिजे, निलंबित केलं पाहिजे. अशा पद्धतीची मागणी प्रशासकीय यंत्रणेत काम करणाऱ्या सबऑर्डिनर, शाखा अभियंते, उपअभियंता यांनी केले आहे. एका उपअभियंत्याबद्दल बोलताना, एका मुख्य अभियंत्याबद्दल बोलताना अशा पद्धतीची काही भाषा वापरली ती असंविधानिक आहे. ज्या अधिकाऱ्याबद्दल ती भाषा वापरली त्या अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये राज्य सरकारकडं आणि संबंधित मंत्र्यांकडं आणि सचिव कार्यालयाकडे तक्रार करणं गरजेचं आहे. ते तक्रार करणार नाहीत कारण काचेच्या घरात राहणारे कुणावर दगड मारत नसतात. अशा पद्धतीची भूमिका
प्रशासकीय अधिकारी मांडत असले, परंतु ही सगळी बातमी प्रसारमाध्यमांना मिळालेली आहे आणि माननीय मुख्यमंत्री आणि शिवेंद्रराजे भोसले आणि राज्याचे मुख्य सचिव यांना ही माहिती मी पुरवलेली आहे. नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.